पाऊस आला बाहेर. पण एवढं कळत हे त्यालाही डोकं ते ना. हाय हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. है ना. आणि इकडे पण असंच ठेवलेलं चहा वगैरे कोणी काय करू शकतं आणि ग्रुप्स वगैरे येऊन एन्जॉय करू शकतात तिकडे ना. आणि तिथे स्विमिंग पूल कुठे दाखवलं खेळत असतो. हा अच्छा. ते काय लाईक दिस मी आंटीकडून आणले. या साईडने जायचंय. ये घे वापस. हो मग. अरे यार नाही येत आहे आहे पायऱ्या जायला आहे. ओके. ते स्विमिंग पूल आहे. डॉग आहे इथे. हे मावशी वॉशरूम पण आहे. जायचं होतं बघ ते समोर. तुला जायचं होतं जाऊन. नाही मला नाही जायचं. तिकडे जास्त चांगली आहे. हो ना. स्विमिंग पूल पण खराब आहे जरा. क्लीन नाही एवढं ना. नाही हो ना. चलो पूल तिकडे. अरे तिकडे पण तिथे आपल्याला जाताच येत नाहीये. तू जा वरून मी घेते. हा नाही मग कशाला. अगं तू कसं काय शूट. मग खाली खाली ठेवू का. नाही नाही असं जायचं मग फोटो नाही घ्यायचे. आज व्हिडिओज घ्यायचा आहे ना. मग घ्या. My God. चल मावशी. Yeah. जोरात पाऊस आहे. या 1 मिनिट. पाऊस आला बाहेर. त्याला बगरे वरून मच्छर फक्त. मच्छर पण असं ग्रीनरी मध्ये जायचं असेल तर ओडोमॉस लावून यायचं ना. म्हणजे कसा फ्री मुवमेंट. सिरियसली आता कमी झालाय मला. चल निघूयात आपण. पण बाळाला थांबूया. नाही मी आणलंय मी आणलंय ना ते स्वॅडल. डोक्यावर वरून ते डोक्यात स्वॅडल घे. ठीक आहे दे त्याच्या अंगावर. म्हणजे काय टेन्शन नाही. आणि डायरेक्ट आता आपण आपल्या चेअरवर जाऊन ती बसूयात. चलो. पाऊस थांबला आहे. पाऊस मला माहिती तुला जास्त मच्छर चावलेले दिसतात ते. मीच वाचली एवढा. मला नेहमीच चावतात. आणि हळूहळू चाला. मला आणि सुनीलला मच्छर चावतात. हो ना. म्हणजे कधी कोणाला एक चावला तर आम्हाला 10 चावतात. आई शपथ. त्या एरोप्लेन मध्ये सुद्धा हिला डास चावतात. अरे बापरे. आणि इतकी ती सांगत राहते नो इट्स बायटिंग आणि म्हणलं आता मला बिलकुल बाईट करत नाहीये. तू बघ वरून त्याचं नीट ठेवतेस. झालाय जरा खरं. अगं जाऊ दे आता मावशी. पाऊस हो खूप सुंदर आहे. सगळ्यांनी सुरू केलं. पाणी घ्यायला लागेल थोडस आपल्याला. तहान लागली जरा. वॉटर बॉटल लावतो.
बेबी पकड जरा, चालूच राहू दे व्हिडिओ. अद्रक आणि इलायची. तुला काय पाहिजे? तुला काय पाहिजे? नाही पण पाहिजे तुझी चेंज करता येईल ना त्याला. मग आपण एक घेऊया कॉफी 1/2. हां आणि एक चहा 1/2. नाही 2 चहा. 1/2 काय? अरे सॉरी बाबा. लाल बत्ती का तिला? लाल बत्ती का म्हणती छोटू. कसं आहे रे बेटा ते? कसं पाणी पडतंय? अहो अभ्यास वॉटरफॉल कुठे? बेटा वॉटरफॉल सांग. व्हेरी गुड बॉय. कसा पडतोय? कसा पडतोय? हो तोच तो. हे बघ बघा पडतोय. टप 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 टप. बघा जोरात पडतोय. कसा पडतोय? नाक भरलं त्याचं. नाक भरलं ग त्याचं. बाई ये ग मम्माकडे ये ग. बरं आपलं कुठे रुमाल बघायचं का? चल दाखव. रुमाल देऊ. अच्छा कुठे अवेंचर एन्जॉय करतोय. वापस येत होतो. त्या लोकांचं कधी डोकं दुखतं, कधी झोपेत जातं. पण एवढं कळतं हे त्यालाही डोकं ते ना. अरे ते सगळ्या बाहेर सगळ्या बायकांना अगं 3 वर्षापर्यंत सगळ्यांना नाही करत बघ. काही मुलं नाही एवढे. हा जरा जास्त बघ ना कसं. हा वगैरे सगळं झालं. कॉफी झाली आणि आज आता ऑलमोस्ट वाजले 4:30 आणि आता आमचं निघायचा प्लॅन आहे घरी. बिल पेमेंट क्लिअर करायचं काम चालू आहे तर आम्ही बराच वेळ होतो. सो हा दिवसभराचा प्रवास आमचा खूप सुंदर होता. खूप मजा आली आणि मेन म्हणजे सगळ्यात अट्रॅक्टिव्ह पॉईंट म्हणजे हे तिथे खरंच खूप सुंदर होतं. सो निघालो आम्ही आता घरी आणि खूप मजा आली आणि मावशीने आमच्यासाठी खूप छान सरप्राईज ठेवलं होतं. खरंच खूप मजा. इव्हन अव्यांशने पण खूप एन्जॉय केलं. पूर्ण दिवसच गेला ना इथे. दिवसच गेला आणि वातावरण पण मस्त आहे ना बाबू. खूपच भारी. हो सो आता आम्ही निघतो घरी. चलो आता न्यू डे न्यू थिंग्स. बाय. आओ बाय बाय कर. बाय कर. रिसॉर्ट बाय. रिसॉर्टला बाय बाय करा. बाय बाय कर. रिसॉर्टला बाय बाय कर. इकडे बाय रिसॉर्ट. बाय. तुझं बघ काय चालू आहे. नवीन काय चलो बाय बाय. तो केवढा उड्या मारतो बघ. केवढा उड्या मारतोय कुठली. बाय. जायचं आता पहा. आता बघ वरती बघ काय. आता बघ वरती. समोरचे 2 छोटे छोटे. नाही ते खूप मोठं झालं दादा. थोडे छोटे. हे का? अरे हे समोरचे येलो. हे का? पोळ्याची तयारी. आणि छोटे आहेत का पण ते समोरचे 4 छोटे. ते बघ ना. बैल बघ बैल. हे बघ ना. काय करायचं तुला.
आमचे जेवण वगैरे राहिलेत आणि आवेश अजिबात राहत नाहीये. माहिती त्याला काय झालं म्हणून मी आणि वरून त्याला घेऊन असं आलो बाहेर. जस्ट वॉक आणि जेवढं राहिले त्याचं झालं. मात्र मे बी आज जास्त टायर्ड झाला की काय माहीत नाही. मग आलो त्याला घेऊन खाली थोडंसं म्हटलं, कारण घरी होतं तेव्हा पुण्याला 1 तास म्हणजे बराच वेळ सकाळी बाहेर जायचा, मी घेऊन जायची, त्याची कॅरीवर घेऊन जायची बाहेर. पण आज कालपासून त्याला तसं होत नाही आहे. मे बी ते मिस करत असेल आणि त्याला असं खूप बंद मे बी झालं असेल, माहीत नाही. मग चला म्हटलं थोड्या वेळ खाली घेऊन जाऊयात. तर म्हणून मग आता औरंगाबादमध्ये मग म्हटलं चला थोडं इथंच फिरूया. तुझ्या भाता येतोय तूप देणार कसं होतं फाईल लावणार खाईल मी आता ना. काय सुंदर मसाला घ्यायचा, 1 नंबर तडक्याचा वास. तुपू तर हिरण्य रिसॉर्टचं मला रिव्ह्यू द्यायचा राहिला होता. तर जर कोणी फॅमिलीसाठी प्लॅन करत असेल किंवा फॅमिली घेऊन तिथे जायचं तर बेस्ट ऑप्शन आहे. 1 नंबर रिसॉर्ट. दुसरी गोष्ट फूड वॉज अमेझिंग, मस्त होतं आणि अगदी धबधब्याच्या जवळ असल्यामुळं ना इतकं छान ते फिलिंग येत होतं ना, असं वाटतं कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आपण जातो. आणि मावशी म्हणजे मोठी मावशी आणि छोटी मावशी ह्या दोघीजणी नेहमी विकेंडला तिथे प्लॅन करतात. त्यांचा ग्रुपच्या ग्रुप तिथे जातो आणि ते सगळे लोक इतके एन्जॉय करतात ना. आणि मेन म्हणजे ते रात्रीच्या वेळेस जातात, त्याच्यामुळे लायटिंग वगैरे अमेझिंग आणि खरंच तिथलं वातावरण खूपच मस्त आहे. तरी आम्ही दिवसा गेलो होतो कारण आमचं बेबी छोटा असल्यामुळे ना मावशी म्हणजे आपण दिवसात जाऊ, रात्रीचं गडबड नको. ते पण आहे आणि मस्त रात्रीच्या वेळेस जसं टेंट वगैरे असं राहायला वगैरे टेंट वगैरेचे ऑप्शन्स आहेत. तर खूप मस्त वाटलं. आणि संध्याकाळी घरी आलो आणि मग घरी असं हेवी खूप जेवण झालं, त्याच्यामुळे असं काहीतरी लाईट खायचं होतं. म्हणून मग छोट्या मावशीने मस्तपैकी अशी छान खिचडी बनवली जी की आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केली. पण त्या दिवशी माहिती नाही आवेशला काय झालं, आवेश संध्याकाळच्या वेळेस अजिबात राहत नव्हता. शेवटी आम्हाला जेवण आमचं 8:30ला असतं, ते सोडून आम्ही आवेशला घेऊन बाहेर आलो, थोडंसं वॉक केला आणि मग त्याच्यानंतर घरी जाऊन जेवण केलं. तर वरून आऊने मला अजिबात जेवण करू दिले नाही. मग शेवटी वरून त्याला घेऊन गेला, थोडंसं रडत राहिला, मग नंतर झाला शांत. त्याच्यानंतरच मी जेवण केलं. म्हणजे मी असं ऑब्झर्व केलं आवेशबद्दल की त्याला ना थोडंसं काही ठिकाणी लगेच असं थोडासा वेळ लागतो ॲडजस्ट व्हायला. म्हणजे स्टार्टिंगला तर खूप छान ॲडजस्ट होतं, पण 1-2 दिवस गेले ना की मग त्याला असं माहीत नाही काय होतं. तर त्यालाच माहिती. आणि फूड वगैरे तर असं नाही की आम्ही म्हणजे त्याचं जे इथलं जसं फूडचं ऑप्शन्स आहेत तसेच ऑप्शन्स तिथं देत होतो. असं वेगळं वगैरे असं काहीच नव्हतं, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण शेवटी लहान मुले काही सांगू शकत नाही, कधी असं कधी तसं ते चालायचंच. तर हा जो प्लॅन आहे ना हा मावशीने त्यांनी आधीच करून ठेवलं होतं की कुठल्या दिवशी काय काय करायचं वगैरे वगैरे. तर त्या पद्धतीनं सगळं चाललेलं होतं. सो चलो व्लॉग एंड करायचा राहिला होता म्हणून म्हटलं व्लॉग एंड करूयात. आणि माझं व्लॉग आहे ना असे खूप शूट झालं, पण एडिटिंग आणि व्लॉग असे लेट येतात, त्याच्यामुळे काही व्लॉग अजून तुम्हाला पुढे येतीलच तिकडचे. सो चलो हा व्लॉग मी इथे एंड करते. भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि व्लॉग आवडत असेल तर डू कमेंट्स, डू शेअर अँड डू सबस्क्राईब. चलो बाय.